सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुराभिसी दुरे भवाची पुरी वावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यांच्या महामेरू ज्ञानियांच्या कल्पतरू साधकांचे जगद्गुरु यलोकातील तारू चैतन्याचा चित्काळ वैराग्याचा पुतळा आणि भक्तीचा मळा असणारे ज्ञान कर्म योग तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा अभंग विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असत की सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिलं दुसरं तिसरं पाचवं 10वं 15वं 30 40 50 60 70 गावकरी किती वर्ष झाले पहिल्या किती वर्ष 27 वर्षापासून बरोबर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन आणि 2 वेळेस हरिपाठ महाराज विठाला विठाला गाता भजन आहे आणि 2 सत्रात महाराज काय कीर्तन सेवा आहे आणि दुसऱ्या सत्रातली कीर्तन रूपी सेवा आणि पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञ अज्ञानी बालकाकडे बाबाने दिली जशी जमल तशी सर्वजण मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू विठाला कारण ही सेवा महाराज गुरुवर्य बाबांकडून आली आता आम्ही आज्ञाधारकही नाहीत आणि आज्ञा पाळणारेही नाहीत बाबानं सांगितलं म्हणून कीर्तन करायला होतं पण बाबानं जरी पत्रवाळ्या सांगितल्या असता उचलायला तर आपण उचलले असते का पुरो म्हणजे तुम्ही उचलीत नाहीत का सेवक आहे सेवकाचं एकच काम असतं महाराज सेवे लागी सेवक झालो आणि तुमच्या लादलो निज चरणा म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात बाबा शास्त्रामध्ये 2 प्रकारचे उपदेश सांगितलेत एक क्रियेद्वारे केलेला उपदेश आणि दुसरा वाणीद्वारे केलेला उपदेश मग कोणता काही उपदेश असं या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की बाबांनो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया की बाबा तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगायला की बाबा विठ्ठलाचं ध्यान करा तपश्चर्या करा तप करा भजन करा विठ्ठलाला भजा पण एका साधकाने प्रश्न विचारला महाराज तुम्ही आम्हाला सांगता की विठ्ठलाचं ध्यान करा जप करा उपासना करा तप करा पण या जगाकडे दृष्टी टाकली या विश्वाकडे जर दृष्टी टाकली तर या जगामध्ये किती देव आहेत पोरो माझ्याकडे डोळे वाचून बघा इकडे किती देव आहेत सगळे 33 कोटी देव आहेत मग बाकीच्या देवाचं का तुम्ही नाव घेतलं नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणले अरे तुम्ही बाकीच्या देवाची जर भक्ती केली उपासना केली भजन केलं आणि त्यांच्याकडे तुम्ही जर काही मागायला गेलात तर ते देव तुम्हाला काही देऊ शकणार आहेत कोणते देव आहेत ते शेंदरी हेंदरी दैवते आणि कोणती पूजी भूते केते आपुल्या पोटाचे रडते मागते शिते अवधान तुकोबराय म्हणले अरे ते स्वतःच्याच पोटाला भुकिलेत तुम्हाला काय देऊ शकणार म्हणून तुम्ही जर विठ्ठलाचं ध्यान कर तपश्चर्या केली भजन केलं रात्रंदिवस आणि त्यांच्याकडे तुम्ही जर काही मागायला गेलात दशरथ महाराज तो देव काही देऊ शकणार नाही कारण तोच एक दान शूरदाता विटेवर असणारा भगवान परमात्मा तुम्ही त्यांच्याकडे काही मागा तुम्हाला देऊ शकेल पण काय करा सांगतो तुम्हासी भजारे पण त्याचं भजन करा ध्यान करा उपासना करा का साधकाने प्रश्न विचारला महाराज तुम्ही आम्हाला उपदेश करता ठीक आहे तुम्ही आम्हाला सांगायला ठीक आहे पण तुमचा उपदेश करण्याचा अधिकार आहे का एक किंवा तुमच्या उपदेशाची या समाजाला गरज आहे का 2 काय तुमचा उपदेश करण्याचा अधिकार आहे का एक किंवा तुमच्या उपदेशाची या समाजाला गरज आहे का 2 तर महाराज तुकोबरायांची या समाजाला उपदेश करण्याची गरज होती कारण बरेच जणांनी उपदेश केलाय वेदाने उपदेश केलाय शास्त्रांनी केलाय आणि पुराणांनी केलाय
कारण वेदाला उपदेश करण्याचा अधिकार आहे, शास्त्राला उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि पुराणांना सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार आहे. मग वेद जर उपदेश करत असेल, शास्त्र जर उपदेश करत असेल आणि पुराण जर उपदेश करत असेल, तर तुकाराम महाराज तुमच्या उपदेशाची या समाजाला काय गरज हो? विठाला कारण वेदाने उपदेश केलाय महाराज, वेदाने उपदेश केलाय, पण किती माणसाला केलाय? वेद संपन्न होय ठाई परी कृपण वैसा आणू नाही, आणि जे कानी लागतात तीही वर्णाच्याची. वेदाने उपदेश केलाय, पण किती माणसाला केलाय पोरो? 3च माणसाला केलाय. आणि गीतेमध्ये 4 माणसं सांगितले. कोणते? चतुर्विधम मया सृष्ट्यम गुण कर्म विभागश तस्य करता रमपि माम विद्य करता. मला सांगा माता माऊल्यांनो, तुमच्या घरी जर 3च महाराज लोकांचा चहा केला असेल आणि मयासारखा एखादा चौथा आला, तर तुम्ही कोणाच्या घरी पाठवसान? कोण म्हणलं? अरुंदाजीच्या. काय जरा सोप्या सांगायचं झालं, वेदाने 3च माणसाला उपदेश केलाय आणि गीतेमध्ये 4 माणसं सांगितले, 4 वर्ण सांगितलेत. मग चौथ्या वर्णाकरता कोणाच्या उपदेशाची गरज असेल ते म्हणजे आमचे तुकोबर आहे. विठाला विठाला. ठीक आहे महाराज, तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे, पण तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? तुमच्या उपदेशाची समाजाला गरज आहे आम्हाला कळालं, पण तुमचा उपदेश करण्याचा अधिकार आहे का? कारण वेदाला उपदेश करण्याचा अधिकार आहे, शास्त्राला उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि पुराणांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. मग वेद जर उपदेश करत असेल, शास्त्र जर उपदेश करत असेल आणि पुराण जर उपदेश करत असेल, तर तुकाराम महाराज तुम्हाला उपदेश करण्याचा अधिकार आहे का? तर महाराज आहे तुकोबारायला. कशाप्रमाणे? आता बघा तुम्ही, वेदातले 2 वाक्य घ्या आणि तुकोबारायांचे 2 प्रमाण. वेदातले 2 वाक्य कोणते? अहम ब्रह्मास्मी, आणि दुसरं कोणतं? तत्वमसी. पोरं म्हणतात मस्त जेवण झाले, वरण भात चपाती होती, जिलबी होती आणि तरी अशी वांग्याची भाजी होती. तर वांग्याची भाजी एवढी हाणली, आता झोपायचा टाइम आणि येणं कुणी आलंय. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, सकाळीच पाठ झालाय बाबाचा आणि आता पुन्हा बोर करायला म्हणल्या. अहम ब्रह्मास्मी काय संस्कृत आहे महाराज? अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे काय पूर्व? ज्याला भक्तिशास्त्रामध्ये देव ही उपमा आली, त्याला वेदांत शास्त्रामध्ये काय कशी उपमा आली? ब्रह्म ही उपमा आली. पण त्याला आता आजकालच्या भाषेत सुद्धा पूर्व एक नवीन नाव आले. कोणतं? इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? देवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? गॉड. गॉडची स्पेलिंग काय? GOD. त्याचं लॉंग फॉर्म काय माहितीये का? G म्हणजे जनरेट, O म्हणजे ऑपरेटर आणि D म्हणजे डिस्ट्रॉय. जनरेट म्हणजे उत्पन्न करणे, ऑपरेटर म्हणजे चालवणे आणि डिस्ट्रॉय म्हणजे विनाश करणे, विलय करणे. आणि देवाचं सुद्धा काय काम आहे? तेच आहे ना. येतो वा इमानी भूतानी जयंत येन जातानी जिवंती यत्पर्यंत अभिशंत मित्वंशी तद्वी जिज्ञासस्व तद ब्रह्म. अरे जगाची उत्पत्ती करणं हे सुद्धा देवाचंच काम आहे, जगाला चालवणं हे सुद्धा देवाचंच काम आहे आणि जगाचा लय करणं हे सुद्धा देवाचं काम आहे. विठाला म्हणून वेद तुम्हाला आम्हाला सांगतोय अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तुकोबारे सुद्धा तेच सांगतात की मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, नाही ठाऊक सभाग्य संता, नाही तुझा आणि 2 नंबरचा उपदेश केलाय. तत्वमसी म्हणजे ते ब्रह्म आहे. आणि तुकोबारे सुद्धा तेच सांगतात की देवची बरे देवची बरे आणि तुका म्हणे खरे देवची बरे देवची बरे आणि तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणजे जसा उपदेश करण्याचा अधिकार वेदाला आहे, तसा उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे? हो तुकोबारायला आहे. चला पुढं. शास्त्राला उपदेश करण्याचा अधिकार आहे. शास्त्र कशाला म्हणतात?
अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्र इति शास्त्र हा अज्ञान गोष्टीचं ज्ञान करून दिलं त्याला शास्त्र म्हणतात. आणि साधू संतांनी सुद्धा तेच केलं की नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुरासी आले. म्हणजे जसा शास्त्राला उपदेश करण्याचा अधिकार आहे तसा तुकोबाराला उपदेश करण्याचा अधिकार आहे. चला पुढं पुराणांना उपदेश करण्याचा अधिकार आहे महाराज. आता तुम्ही आम्ही सर्वांनी भागवत कथा ऐकली आहे आणि भागवत कथा ऐकली पाहिजे महाराज. का? बाबा सुद्धा भागवत कथेचे पाठ घेतात. भागवत कथा आता भागवताचार्य तर सगळेच आहेत महाराज. दशरथ महाराज आहेत, लंबे महाराज आहेत, इकडून गोरख महाराज आहेत. आता सगळे भागवताचार्य झाले पण मोहाच मेळ बसून जा. भागवत कथा ऐकली पाहिजे. का? भागवत कथा एखाद्या प्रेतानं जरी भागवत कथा ऐकली तर त्या प्रेताचाही उद्धार करणारी काय श्रीमद भागवत कथा आहे. धन्य भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्तो भागवती धन्या कृष्ण लोक फलप्रदान. योग्यांनाही समाधी लावणारी असा सर्वात श्रेष्ठ वरिष्ठ जर ग्रंथ कोणता असेल तर श्रीमद भागवत कथा आहे. भाती सर्वेषु भूतेषु गतिरेष्य दुरत्या वरिष्ठम सर्व शास्त्रेषु तत्वपरम योगिनाम अशी असणारी श्रीमद भागवत कथा. असं गोड महाराज दृष्टांत आहे. त्या आत्मदेव ब्राह्मणाला महाराज सर्व काही होतं त्याच्या जीवनामध्ये. ऐका, त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये सर्व काही होतं. तो ज्ञानी होता, धनवान होता, श्रीमंत होता, पण त्याच्या जीवनामध्ये त्याला एकच दुःख होतं. कोणतं होतं? त्याला संतती नव्हती महाराज. पुत्रम देही बलाधती. गावातले लोक नाव ठेवू लागले, नाही ती चर्चा करू लागले महाराज. आणि या जाचाला कंटाळून तो वनामध्ये आत्महत्या करण्याकरता निघाला. आणि आत्महत्या करण्याकरता निघाल्याच्या नंतर महाराज त्याला वाटलं आत्महत्या कराव. एक दरी बघितली आणि आता दरीमध्ये जीव देणार तेवढाच त्याच्या कानावर भजनाचा आवाज पडला. ज्ञानी होता. भजनाचा आवाज पडल्याच्या नंतर महाराज त्याला वाटलं कुणीतरी एखादा संत महात्मा इथून जात असावा, कुणीतरी साधू महात्मा इथून जात असावा, त्याचं दर्शन घ्यावं आणि मरण्याकरता मोकळं व्हावं. कारण साधू संतांचं जर अंतकाली दर्शन झालं, एरवी दर्शन झालं तर माय पुण्याचं भाग्याचे नि भडसे आणि उद्यमाचे नि मिसे. भाग्याचा उदय आणि तेही जोडी. भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर महाराज संताची बहु अवघड आहे संत भेटी. त्याला वाटलं साधूचं दर्शन घ्यावं आणि मरण्याकरता मोकळं व्हावं. कारण मरण्याच्या क्षणी एक तर देवाचं नाव तरी तोंडाला यावं. अंतकालेचे मामे स्मरण मुक्ता कलेवरम. नाही तर साधूचं दर्शन तरी व्हावं. काय होत असते साधूचं दर्शन झाल्यावर? पोरो इकडे बघा, हा ट्रॅक्टर येणारच आहे आणि जाणारच. साधूचं जर अंतकाळाला दर्शन झालं तर महाराज स्वर्गाची प्राप्ती होती. मला सांगा कोणाला कोणाला स्वर्गाला जावं वाटायले? स्वर्गाला सगळ्याला जावं वाटते महाराज. एका गावात मी असंच म्हणलं, स्वर्गाला कोणाला कोणाला जावं वाटते. सगळ्यांनी हात वरी केलं पण एक हात वरीच करीन. म्हणलं बाबा तुम्हाला स्वर्गाला नाही जायचं का? ते मला महाराज आपल्याला स्वर्गाला बिरगाला काय जायचं नाही. माझ्या बायकोनं सांगितलंय की कीर्तन संपलं की लवकर घरी यायचं, नाही तर बघा तुम्ही घरी या. स्वर्गाला सगळ्याला जा वाटेल पण मरायला कुणीच तर नाही. काल परवाच्या का ग्रंथात वाचलं मी, कोणतं पुराण होतं की बाबा दत्ता महाराज, ते नवीनच अपडेट झाले आता पुराण, व्हॉट्सअप पुराण. नवीन आहे पण वाक्य फार गोड होतं. एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू हेवन बट नो बडी वॉन्ट्स टू डाय. अरे स्वर्गाला सगळ्याला जा वाटेल पण मरायला कुणीच तयार नाही. त्याला वाटलं अरे साधूचं दर्शन घ्यावं आणि मरण्याकरता मोकळं व्हावं. साधूचं दर्शन घ्यायला गेला महाराज. श्री संताची माता चरणावरी आणि साष्टांग हे करी साष्टांग दंडवत घातला महाराज. आणि एकदा का साधूचं दर्शन झालं की महाराज काय मग विश्रांतीचा ठाव आणि पायी संताची ठाव. विसरून गेला त्याच्या जीवनामध्ये काय दुःख होत तर. पण महाराज साधू हे त्रिकालदर्शिनी असतात. साधूला वर्तमान काळातलंही कळतंय, भविष्य काळातलंही कळतंय आणि भूतकाळातलंही कळतंय महाराज. कारण साधूला तीनदा धन्यता दिली. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा कलियुगी. कारण तिन्ही काळातलं साधूलाच कळत असते महाराज. आता भविष्यही कळतंय, वर्तमानही कळतंय महाराज. कारण साधूला कधी अधोगती सहन होत नाही. गुरुवर्य बाबा सांगायचे पाठामध्ये, कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि साधूला अधोगती कधी सहन होत नाही. बघा तुम्ही रात्रीच्या टायमाला जर आपण एखाद्या आखाड्याच्या समोरून जात असलो,
त्या आखाड्यावर जर एखादा कुत्रा असलं, तुमच्याकडे काय म्हणतात आखाडा गोठा, हा, कारण तुम्ही एक परभणीतले, मी हे जगात, तुम्ही हे जगात जर्मनी भारतात परभणी, आणि मी हे आदिवासी आमचं हिंगोली. भाषेत फरक असते, सगळ्या भाषेत फरक असते. आमच्या इकडे चहा फुकून पेतात, तुमच्या इकडे कसं आहे अरुण? चहाच पेत नाही का? बरं आहे मग. विठाला भाषे त्याच्यात फरक असतो महाराज. काय सांगू लागलो मी? कोण मला कीर्तन ते गेलो बघा. काय सांगू लागलो महाराज मी? भाषेचा फरक राहतो. हा, भाषेचा. विठाला आखाड्यासमोरून जर एखाद्या कुत्रा असेल त्या आखाड्यावर, आणि आपण जात असावं, एखादी फोर व्हीलर गाडी जात असावी, तर ते कुत्र काय येते? समोरच येते. काय येते समोर माहितीये का? दशरथ महाराज ते कुत्र म्हणते मला सुद्धा चाक किती आहेत? म्हणजे कुत्र्याला पाय किती असतात? 4. मला सुद्धा किती आहेत पाय? म्हणजे मला नाही, त्या कुत्र्याला नाही. कुत्र्याला चाक किती? 4. आणि गाडीला चाक किती बरो? 4. म्हणजे त्याला सुद्धा 4 चाक आणि मला सुद्धा 4 चाक, तरी ही गाडी माझ्या समोर चाललीच कशी हे कोणाला सहन होत नाही? कुत्र्याला सहन होत नाही महाराज. तसंच माणसाला प्रगती सहन होत नाही महाराज. शेजारच्याचा जर एखादा बंगला होऊ लागला तर महाराज आपल्या पोटात आपल्याला रोग सुरू होतो. कोणते? त्या रोगाचं नाव आहे मळमळ करणं, पोटात दुखणं, खळबळ करणं. हो, असे रोग होतात महाराज. काय सांगा, शेजारच्याचा आपल्याला काय प्रगती सहनच होत नाही. शेजारच्यानं जर एक बंगला बांधला तर पोरं आपल्याला किती बांधा वाटतात? 1 आणि 1, 2 आणि 2, 4 आणि 4, 8 आणि 8, चलू द्या रात्रभर. शेजारच्यानं जर एक बंगला बांधला तर आपल्याला किती बांधा वाटतात? मोठ्यानं 2. शेजारच्यानं जर एक मोटरसायकल घेतली तर आपल्याला किती वाटतात? शेजारच्याचा जर एक माणूस मेला तर आपले किती मारा वाटतात? कोण म्हणलं 10? म्हणजे शेजारच्याची प्रगती सहन होत नाही. कोणाला? आपल्याला. आणि महाराज साधूला अधोगती सहन होत नाही महाराज. बुडत हे जण न देखवे डोळा आणि येतो कळवळा. कारण जगात संतांचा अवतारच कशा करता झालाय महाराज? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती लेह कष्टविती परोपकारी. त्या साधून बघितलं, कारण साधूला महाराज भविष्य कळत होत. आता साधूला भविष्य कळत असते, तुमच्या आमच्याला सारख्याला थोडंच कळत असते. काल परवा एक मथारी आली माझ्याकडं, म्हणली महाराज तुम्हाला भविष्य कळते का? भविष्य? म्हणलं आजी माझ्याच भविष्याचा मेळ नाही आणि तुमचं भविष्य कसं बघू मी? पण आजीच्या हातात भागवत महाराज 500च्या कडक नोटा दिसल्या. मी म्हणलं आजी आता भविष्य कळतंय मला. आजीचं पुस्तक घेतलं. मी म्हणलं आजी तुझं नाव शांताबाई? मी म्हणली करेक्ट. आजी तुझ्या नवऱ्याचं नाव रामसिंग? खरंय म्हणली महाराज. आडनाव काय? चव्हाण? खरंय महाराज. काल तू या दुकानातून 2 किलो तांदूळ आणले? खरंय महाराज. 2 किलो साखर आणली, 5 किलो डाळ आणली, 5 किलो गहू आणले. म्हणली महाराज तुम्हाला तर सगळंच कळतंय. मी म्हणलं हा मला सगळंच कळतंय, पण येडी माय जन्मकुंडली ठेवली घरी आणि राशन कार्ड घेऊन आलीस होय घरला? मला सांगायचं काय, साधूला भविष्य कळत असते महाराज, तुमच्या आमच्या सारख्याला भविष्य कळत नसते. त्या साधून त्या आत्मदेव ब्राह्मणाचं भविष्य कळालं. साधू झोळीतलं एक फळ काढलं, त्या आत्मदेव ब्राह्मणाला दिलं, जा म्हणले घरी तुझा कल्याण होईल. तो आत्मदेव ब्राह्मण घरी आला. घरी आल्याच्या नंतर आता तुम्हाला सगळी कथा पाठ आहे महाराज. ते घरी आल्याच्या नंतर ते फळ बायकोला खाण्याकरता दिलं. ते बायकोनं नाही खाल्लं, ते गाईला टाकलं. गायपासून एक गोकर्ण नावाचा मुलगा झाला. तिनं बहिणीचा मुलगा आला, त्याचं लालन पोषण करू लागले. नाही ते लाड करू लागले. आणि इरही लाड केल्याच्या नंतर माणूस कसा कुठं बसत असते पोरो? लाडानं माणूस वेडा होऊन डोक्यावर बसत असतो. लाडानं ते लेकरू डोक्यावर बसलं आणि बसल्याच्या नंतर आई वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. नाही ते व्यसन करू लागला. नाही त्याच्या संगतीत राहू लागला. आणि महाराज असे काही दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा आत्मदेव ब्राह्मण, आता पुत्र नव्हता तेव्हाही दुःखी, आणि पुत्र झाला तरी अशीच संसारात अवस्था आहे हो. पुन्हा तो त्या मुलाच्या जाचाला कंटाळला आणि आत्महत्या करण्याकरता निघाला. पण आत्महत्या करण्याकरता निघाल्याच्या नंतर जो गायीपासून मुलगा झालता गोकर्ण,
त्यानं अडवलं, सांगितलं पप्पा कुठे निघाले. त्यानं सांगितलं बाळा तुझा जो मोठा भाऊ आहे ना धुंदुकारी, तो फार त्रास द्यायलाय, नाही नाही ते व्यसन करायलाय. आता त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याकरता निघालोय. त्यानं सांगितलं बाबा आत्महत्या करू नका, कारण तुकोबाराय सांगतात जो आत्महत्या करतो ते गाढव आहे, म्हणजे गाढव मरण जो मागे तो गाढवाचा बाळ, म्हणून आत्महत्या करू नका. हा मग एखाद्या वनात जा आणि साधूची सेवा करा. धर्मं भजस्व सततम त्यज लोका धर्मान सेवस्व साधू पुरुषा जही काम तृष्णा. एखाद्या वनात जा आणि साधूची सेवा करा. हे कोण कोणाला सांगायले? कोण म्हणलं सांगीचं इजू तुम्हाला सांगायला? कोण सांगायले? तो गोकर्ण आत्मदेव ब्राह्मणाला सांगायला, म्हणजे पुराण तुम्हा आम्हाला सांगायले. आणि तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात ना, मस्तक ठेंगणा आणि लागे संताच्या चरणा. म्हणजे जसा उपदेश करण्याचा अधिकार वेदाला आहे, तसा उपदेश करण्याचा अधिकार आमच्या जगद्गुरु तुकोबाराय. जसा उपदेश करण्याचा अधिकार शास्त्राला आहे, तसा उपदेश करण्याचा अधिकार माझ्या तुकोबारायला आहे. आणि जसा उपदेश करण्याचा अधिकार पुराणांना आहे, तसा उपदेश करण्याचा अधिकार माझ्या तुकोबारायला आहे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. अभंगाचं सांगतो तुम्हासी म्हातारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी म्हातारे विठ्ठला. काही तरी गेला जन्मवाया, काही तरी गेला जन्मवाया, कैला बरोबरी दुरावती